नमस्कार, रामराम मंडळी. मी सागर रावते. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेत 6:45. पूर्ण असं दैवरच आहे. तर मित्रांनो, आता पाईपलाईन आपण साफ केली नाही इस्टेटून, तर त्याचे फायदे काय होतात माहिती आहे का? इकोल्यासारखा आजार होत नाही शेडमध्ये. सर्दी वगैरे तिथं कुठं बारीक आवाज असेल पक्ष्यांना तो एकदम बंद होतो. तर मित्रांनो, पाईपलाईन अशा तऱ्हेने साफ करायची की जेणेकरून लॉटमध्ये एकदा करा किंवा दोनदा करा, पण एकदम करेक्ट परफेक्टरित्या करा की जेणेकरून आपल्या पक्ष्यांना इकोल्याचा अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. तर मग शेवटी पक्षी मोठा होतो, मग 32-35 दिवशी त्यांना इकोल्याचा प्रॉब्लेम येतो. मग आपले मोठे पक्षी मारतात. मग आपले जेव्हा फीड खाऊन मारतात तेव्हा मग आपल्याच तिथं नुकसान होते. तर मित्रांनो, जेणेकरून लॉटमध्ये ना पाईपलाईन दोनदा तरी साफ करा की जेणेकरून आपला फायदा होतो. तर आपण इथे 4 लिटर इस्टोटो घेतलं, कारण आपण आता भांडी साफ करणार आहे. आपण पाण्याचे ड्रिंकर सगळे वर घेतले. हो का, टाकी पूर्ण रिकामी. 40 लिटर आपण पाणी घेतलं याच्यामध्ये, आणि आपण आता हे 4 लिटर इस्टोटो हे टाकीत टाकणार आहे जेणेकरून आपली पाईपलाईन व्यवस्थित साफ होईल. मित्रांनो, बघा आता हे नळीतून सुद्धा पाणी येत नाही आणि भांड्यामध्ये पण आता पाणी नाही, कारण आपण आता सगळी भांडी अशा पद्धतीने रिकामी करून घेतलेत जेणेकरून आपले जे इस्टोटो ते प्रत्येक ह्या भांड्यामध्ये आणि नळीमध्ये असं व्यवस्थितरित्या येईल आणि सगळं साफ होऊन जाईल. कोणते भांडे बघा तुम्ही, आपल्या पूर्ण शेडमध्ये आपण पाणी काढलेलं, त्याच्यात पण पाणी नाही, त्याच्यात हे नॉर्मल पाणी, म्हणजे एकदम थोडं पाणी. इकडे पण बघा, हे पण बघा. इकडे आपण अशा पद्धतीने सगळी भांडी पाणी काढून घेतले. तर आता आपले 2 तास कंप्लीट झाले, तर आपण 2 तास टाकून तो टाकलं होतं आणि पूर्ण भांडी हे पाहू शकता वर केली होती. आता आपण जे ह्या पाईपांमध्ये आणि भांड्यामध्ये जे आता औषध आलं असेल ते आपण सगळं पंधरा साफ करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण टाकी भरलेली कॉक चालू करून परत एकदा ह्या भांड्यांमधलं सगळं पाणी काढून मग आपण तिकडचे कॉक सगळे चालू करून फुल प्रेशरने पाणी एकदा बाहेर काढून देणार आहे. कोणत्या भांड्यामधून जरी आपण पाणी खाली काढले तर असं सगळं फ्रेश, म्हणजे हे औषध पॉवर मध्ये थोडक्यात आपली भांडी म्हणजे क्लीन होईल. आता आपण तिथे एक खाली काढलं होतं तिथे, आता आपण इथं मध्ये तुम्हाला काढून दाखवतो का हे सगळं आपण काढून घेणार जेणेकरून म्हणजे आपण भांड्यांमध्ये आता सगळे पाणी एकदा काढून घेणार, मग एकदा कॉक चालू करणार आपण भांडी साफ करू म्हणजे आपल्या पक्षी परत पाणी प्यायला ओके राहील.